सर्वांना नमस्कार. गुड मॉर्निंग. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका आणि या ठिकाणी तांत्रिक आपण बघतोय. तांत्रिकमध्ये तुम्हाला माहिती आहे ICDS चे ऍक्ट आहेत, ICDS च्या स्कीम आहेत, पोषण अभियान आहे आणि संगणक आहे. याच्यामधले प्रश्न तुमच्यासाठी मी वेगळे घेतो आहे. त्याचे PDF तुम्हाला देतो आहे. अभ्यासकट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला हे सगळं भेटतंय. ज्या विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅचेस घ्यायचे, मैत्रिणींना नवीन बॅचेस घ्यायचे आहेत, ते ऍप डाउनलोड करू शकतात. ऍप डाउनलोड केल्यानंतर कोर्सेस मधून घेऊ शकतात. काही अडचण असेल हा नंबर तुमच्यासाठी आहे. बघा, तांत्रिक प्रश्न संच क्रमांक हा 5 आहे. याचे PDF मी तुम्हाला टेस्ट पेपर्स मध्ये देतोय, तुमच्या बॅच मध्ये देतो आहे. ऍपवर जाऊन तुम्ही या सगळ्या टेस्ट सोडवू शकतात. 25 प्रश्न 30 प्रश्नांच्या या मुख्यत्वे टेस्ट आहेत. नवजात बालकाची रोगप्रतिकारक शक्ती टिंबटिंबमुळे वाढते. हा प्रश्न आहे ना थोडासा पोषण आहाराशी निगडीत आहे. ओके, लक्षात घ्या. कशामुळे वाढते हो? मध आणि पाणी पाजल्यामुळे, गाईचं दूध पाजल्यामुळे, ग्लुकोजचं पाणी दिल्यामुळे, आईच्या दुधातील चिकामुळे. एकदम नवजात बालक आहे आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची. त्याला सर्वात जास्त चांगलं काय असणार आहे? त्याच्यासाठी आईचं दूध चांगलं असणार आहे. चुकण्याचा विषय नाहीये. बाल्यावस्थेचा कालखंड बघा, तुम्हाला या कालखंडावर प्रश्न येतो. या आधी आलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की बाल्यावस्था, याच्यातही पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था तुम्हाला माहित असलं पाहिजे. ते करून ठेवावं लागेल तुम्हाला. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि मला वाटतं निश्चितपणे चुकणार नाही कोणाचंच. 2 महिने ते 2 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 2 ते 12 वर्ष, 2 आठवडे ते 2 महिने. बाल्यावस्था आहे ना 2 ते 12 वर्षे. मग याच्यातली पूर्व बाल्यावस्था कधीपासून कधीपर्यंत, उत्तर बाल्यावस्था कधीपासून कधीपर्यंत. तुम्ही मला उत्तर देणार आहात, कुठेतरी आठवणार आहात. मी शिकवलेलं आहे. तांत्रिकचे सगळे लेक्चर बघून टाका. जेवढे जेवढे कामाचं आहे तेवढं मी घेतोय. काही ऍडिशन मला वाटलं तर मी अजून त्याच्यावर लेक्चर ऍड करणार आहे. जीवनसत्व B12 आहे. याच्या कमतरतेने होणारा जो रक्तक्षय आहे त्याला आम्ही काय म्हणतो? कोणता निमिया असं म्हणतो? आता आपल्याला ऍनिमिया माहिती आहे, ओके, रक्तक्षय माहिती आहे, पण B12च्या कमतरतेमुळे थोडंसं डिटेलमध्ये जाऊ. मॅक्रोसायटिक, मेगॅलोब्लास्टिक, पर्निशियस, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. 3 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे का ऍनिमियामध्ये हा प्रकार तर काही नसणार आहे. सरळ सरळ मॅक्रो, मेगॅ, पर्निशियस निमिया असं म्हटलं तर B12च्या अभावामुळे पर्निशियस निमिया. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. मी पुढे जातोय. भारतामध्ये सार्वजनिक आहाराच्या दर्जामध्ये सुधारणा करणारी जी राष्ट्रीय पोषण संस्था आहे तर कार्यालय कोणत्या शहरात आहे? बघा, राष्ट्रीय पोषण संस्था ती फार महत्वाची आहे. सार्वजनिक आहाराचा दर्जा जो आहे ना त्याच्या संदर्भात काम करणारी ही संस्था तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई, दिल्ली, नागपूर, हैदराबाद आणि काही महत्वाचे मुख्यालय तुम्हाला माहित असले पाहिजे. हैदराबाद या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे. कोणत्याही स्वरूपाच्या शिक्षण पद्धतीमध्ये तसेच कोणत्याही विषयाच्या शिक्षणात व्यक्तीची टिंबटिंब गुंतवणूक होणे अत्यावश्यक आहे. कोणती गुंतवणूक? बघा, बोधात्मक, भावात्मक, समग्र, शारीरिक. कोणत्या स्वरूपाची गुंतवणूक होणं गरजेचे आहे? 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. शिक्षण पद्धती असेल, कोणत्या विषयाचं शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे? बोधात्मक, भावात्मक, समग्र, शारीरिक. ही म्हणजे अत्यावश्यक आहे. शारीरिक तुम्ही शरीराने तिथे असले पाहिजे. नंतर मग पुढच्या गोष्टी आहे, मनाची एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, या सगळ्या गोष्टी नंतर आहे. शारीरिक आधी तुम्हाला शरीराने जर तिथे जावं लागेल, प्रत्यक्षात तुम्ही त्या ठिकाणी असाल तर तुम्हाला ते चांगलं आकलन होणार आहे. बालकामगारांसाठी कायदे करण्याचं धोरण कधी ठरवलं? बघा, महिला आणि बालविकास संदर्भातलं जेवढं जास्तीत जास्त घेता येईल तेवढं मी कव्हर करतोय. वेगवेगळ्या संदर्भ साहित्यातून या ठिकाणी हे प्रश्न तुमच्यासाठी आणतोय. 1986, 87, 88, 89. बघा, 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कधी आलंय हे? बालकामगारांसाठी कायदे करण्याचं धोरण जे आहे 1987 मध्ये ठरवण्यात आलंय. प्ले स्टोअरला तुम्ही जेव्हा अभ्यासकट्टा सर्च कराल तेव्हा असा लोगो येईल तुमच्या समोर. तुम्हाला हे ऍप डाउनलोड करता येईल. मला वाटतं महिला बाल विकास
जी आपली अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची बॅच आहे, या ऍप सारखी इतकं कंटेंट असलेली, इतकं प्रॉपर कंटेंट असलेलं तुम्हाला कुठेच महाराष्ट्रात भेटणार नाही. आणि सगळ्यात कमी फीस 300-350 रुपयापासून तुम्हाला ते बॅचेस सुरू होतात. फास्ट ट्रॅक स्वरूपातले बॅचेस आहेत, तुम्ही घेऊ शकतात. अपंग मुलं आहेत त्यांना काय संबोधल्या जातं? सदोष मुलं, विपरीत मुलं, आव्हानात्मक मुलं, समस्याग्रस्त मुलं. आणि यस, इथे ह्या जे बॅचेस तुम्ही घेतायत ना, फुल बॅच असेल किंवा तांत्रिक बॅच असेल, या सगळ्यांना आपण नोट्स फ्री देतो या बॅचवाल्यांना. तुम्हाला फक्त तो नंबरवरती दिलाय ना, त्याच्यावर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी मराठीच्या नोट्स, इंग्लिशच्या नोट्स, जीकेचे सगळे विषय, ओके, हे सगळं. आणि मराठीच्या 20 टेस्ट पेपर, इंग्लिशचे 20 टेस्ट पेपर सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला भेटता आहे. हे सगळं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये भेटतं आहे. आणि तांत्रिकच्या सुद्धा सगळ्या नोट्स तुम्हाला याच्यामध्ये भेटत आहेत बॅचला ऍडमिशन घेतलेला. म्हणजे एकदम छप्पर पाडके सगळं आपण देतो आहे. अपंग मुलांना आम्ही काय म्हणतो? आम्हाला आता नवीन एक शब्द आलाय दिव्यांग, पण इथे तर तो ऑप्शन नाहीये. मग इथे कोणतं येईल? सदोष तर म्हणणार नाही, विपरीत म्हणणार नाही, समस्याग्रस्त म्हणणार नाही, आव्हानात्मक मुलं. आता ही समस्याग्रस्त मुलं ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे. जी मुलं बाल गुन्हेगारीला बळी पडलेली का त्यांना समस्याग्रस्त मुलं असं म्हटलं जातं. मात्र दिव्यांगांना आव्हानात्मक मुलं असा शब्द आहे. मानवी हक्क याचा अर्थ काय बघा, आणि हे कुठे त्याची व्याख्या कुठे दिली आहे. मानवी हक्काचा असा अर्थ केला की व्यक्तीचं जीवन, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा या संबंधीची संविधानाने हमी दिलेलं किंवा आंतरराष्ट्रीय प्रसंविधेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले भारतातील न्यायालयांना अंमलबजावणी करता येईल असे सगळे हक्क म्हणजे मानवी हक्क. ही व्याख्या कोणत्या कायद्याने? बघा, मानवी हक्काची व्याख्या आहे व्यक्तीचं जीवन, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा या संबंधी संविधानाने हमी दिलेलं, आंतरराष्ट्रीय प्रसंविधेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं, भारतीय न्यायालयांना अंमलबजावणी करता येईल असे हक्क म्हणजे मानवी हक्क. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 55चा, अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989चा, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993चा, यापैकी कशामध्येच नाही. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि यस, एक चालू घडामोडीचा प्रश्न आता तुमच्यासाठी एक असणार आहे तुमच्या सगळ्या परीक्षांना, आणि मला वाटतं कोणाचं चुकणारच नाहीये. डी गुकेश नाव लक्षात ठेवा, सगळं करून ठेवा. जागतिक बुद्धिबळाचा विजेता जो भारतीय आहे, सर्वात कमी वयामध्ये तो विजेता झालेला आहे. हे तुम्ही चुकवणार नाहीये. ओके, काही गोष्टी एकदम बेसिक स्वरूपाच्या. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. जो मानवी हक्क संरक्षण अधिनियम आहे 1993चा, त्याच्यामध्ये अशी व्याख्या केलेली आहे. ईमेल पाठवण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? संगणकावरचा प्रश्न आहे. तुम्हाला मुख्य सेविकेला 10 प्रश्न संगणकावर येणार आहे. मी काही मिक्स केले या ठिकाणी मुद्दा. ईमेल पाठवायचा आहे, प्रोटोकॉल म्हणजे काय? आपण प्रोटोकॉल फॉलो करतो. एखाद्या मंत्र्याचा प्रोटोकॉल, मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल म्हणजे नियम असतात, त्या पद्धतीनेच वागावं लागतं, वर्तन असावं लागतं. सिंपल मेल ट्रान्सफर त्याला SMTP म्हणतात. पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल POP, इंटरॅक्टिव्ह मेल एक्सेस प्रोटोकॉल. वरील सर्व 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे. बघा, ईमेल पाठवायचा आहे ना, SMTP सुद्धा वापरला जातो, POP सुद्धा वापरला जातो, आणि IMAP सुद्धा वापरला जातो. वरील सर्वच आहे या ठिकाणी. थोडा हटके प्रश्न आहे, वेगळा प्रश्न आहे. 4 ऑगस्ट 2009 संसदेने सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षणाच्या कायद्यान्वये टिंबटिंब वर्ष वयापर्यंतच्या मुला मुलींना मोफत आणि प्राथमिक शिक्षण, आता किती वर्षापर्यंत? RT ऍक्ट, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 0 ते 14, 6 ते 14, 0 ते 18, 3 ते 14, किती वयापर्यंतच्या मुलांना या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सांगितलेलं आहे कायद्याने. 6 ते 14 वयोगट. बघा बरं, 6 ते 14 वयोगट. पुढे आता ही 0 ते 6 जे ते राज्य शासनाचं कर्तव्य आहे, ते मूलभूत तत्वांमध्ये दिलेलं आहे. ओके, त्याचं कलम वेगळं आहे. आंतरराष्ट्रीय बालक वर्ष कधी जाहीर झालं? 1995, 79, 70, 83. मला वाटतं रिपीट झालाय का? आपण महिला वर्ष बघितलंय, बालक वर्ष बघितलं की नाही मला माहित नाही, पण माहित असावं. आंतरराष्ट्रीय बालक वर्ष 1979. महिला वर्ष कधी ते लक्षात घ्या. बालकाच्या सामाजिक जीवनाची सुरुवात कुठून होते? सोशल लाईफ त्याचं खरं सुरू होत आहे. कुठून सुरू होत आहे? सामाजिक खेळ, बालकाचं हास्य, नजर येणे, मान सावरणे,
सामाजिक. तो सामाजिक व्हायला लागलाय. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. बघा, हे मान सावरणे, नजर येणे याला काही सामाजिक तर म्हणणार नाही. सामाजिक खेळ म्हणणार हास्य. ते हसलं ना तुमच्याकडे बघून, त्याची एका जणासमोर दोस्ती झाली, एका जणासोबत, आईसोबत, वडिलासोबत, भावासोबत, बहिणीसोबत. ते सामाजिक जीवनाची सुरुवात करत आहे तिथून. खालीपैकी कोणतं कर्बोदक आहे जे दुधामध्ये आढळून येतं? बघा, ग्लुकोज, फ्रुक्टोज, स्टार्च, लॅक्टोज दुधामध्ये आढळून येणारं कर्बोदक. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि आता आपण मराठीचे, इंग्लिशचे, जीकेचे, टीसीएसचे लेक्चर घेतोय. ते एकही लेक्चर मिस करू नका. ते तुम्हाला मुख्य सेविका, आदिवासी विकास विभागाचं गृहपालचं पद, समाज कल्याण भरतीचं जे गृहपाल महिला आहे किंवा निरीक्षक आहे ते पद, TIITचे पद, त्या सगळ्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ते लेक्चर आहे टीसीएसचे. सगळ्यांनी बघायचे. म्हणजे तुम्ही नंतर म्हणू नका मग मराठीचे आमचे टेस्ट पेपर घेतले नव्हते, इंग्लिशचे घेतले नव्हते, गणित बुद्धिमत्तेचे घेतले नव्हते. ते लेक्चर सगळे तुमच्या बॅचमध्ये मी ऍड करतो. दुधामध्ये काय? 13 नंबरचा प्रश्न आहे. दुधामध्ये लॅक्टोज आहे. लॅक्टोज शर्करा, त्यामुळे दूध थोडंसं गोड असतं. टिंबटिंब वर्षे वयोगटातील निराश्रित, परित्यक्त्या, कुमारी माता, बलात्कारित व संकटग्रस्त महिलांना आश्रय देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृहे स्थापन करण्यात आली. कोणता वयोगट आहे? बघा, महिलांसाठी 18 ते 40, 21 ते 35, 25 ते 45, 28 ते 40. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 18 ते 40 वयोगटातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही शासकीय महिला राज्यगृहे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार याला आळा घालायचा आहे. बघा, सर्वोच्च न्यायालय आहे कोणत्या प्रकरणामध्ये? सविस्तर मार्गदर्शक सूत्रे आणि नियम नमूद करताय. बघा बरं का, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार. विशाखा, शहाबानू, मथुरा, भैरवी देवी. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. त्याला विशाखा सूत्रे आम्ही म्हणतोय, विशाखा प्रकरण म्हणतोय. प्रत्येक जे शासकीय कार्यालय आहे तिथे एक विशाखा कमिटी स्थापन केली आहे. तुम्ही जेव्हा उद्या नोकरी लागेल ना, तुमच्या काही समस्या असतील, तुमच्यावर कोणी काही अन्याय करत असेल, विशाखा कमिटीकडे तुम्ही तक्रार करू शकतात. शैशवावस्थेतील धोक्यासंबंधी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, शैशवावस्था, पहिल्या वर्षी गंभीर आजार तर दुसऱ्या वर्षी अपघात हे मृत्यूचं कारण दिसून येतं म्हटलंय. विलंबित कारक विकासामुळे सामान्य कौशल्य संपादन करण्यात अशी मुले मागे पडतात, अपयशी होतात असं म्हटलंय. शैशवावस्था. अवास्तव नैतिक वर्तनाच्या मापदंडामुळे अपराधीपणा व नियम झुगारून देण्याची प्रवृत्ती आढळते असं म्हटलंय. शैशवावस्था. काय बरोबर वाटतंय तुम्हाला? काय चुकीचं वाटतंय? चुकीचं काय वाटतंय? बघा, पहिला मुद्दा, पहिल्या वर्षी गंभीर आजार, दुसऱ्या वर्षी अपघात हे मृत्यूचं कारण. शैशवावस्था म्हणजे एकदम लहान ते बालक आहे, शिशु आहे, ते पहिल्या वर्षी गंभीर आजारामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो, दुसऱ्या वर्षी अपघातामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. दुसरं, विलंबित कारक विकासामुळे कौशल्य संपादन करण्यात अशी मुलं अपयशी होतात, हे बरोबर आहे. अवास्तव नैतिक वर्तनाच्या मापदंडामुळे अपराधीपणा, नियम झुगारून देण्याची प्रवृत्ती. एवढ्या लवकर काही ते इतकं मोठं झालेलं नसतं ते. इथे हे जे आहे चुकतंय. थोडस लॉजिकलही तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. मुलांचे पक्के, मजबूत आणि कायम दात कोणत्या वयामध्ये येतात? प्रश्न भारी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, दुधाचे दात पडले की नंतर ते दात येतात. सगळे कायम, पक्के, मजबूत 12 वर्षानंतर, 8 ते 10 वर्ष, 4 ते 5 वर्ष, 3 ते 4 वर्ष. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, 8 ते 10 वर्षानंतर हे कायम, पक्के, मजबूत दात येतात. म्हणजे 5-6 वर्षानंतर ती पडायला सुरुवात होतात दुधाचे दात, आणि मग पुढच्या 3-4 वर्षात ही पक्के दात त्या ठिकाणी येत आहेत. आहारातील प्रथिनांची गुणवत्ता ही त्यामध्ये असलेल्या कोणत्या पोषक घटकाच्या आधारावर ठरवली जाते? बघा, प्रथिनांचं प्रमाण किती आहे, तिक्ताम्लाचं प्रमाण किती आहे, आवश्यक तिक्ताम्लाचं प्रमाण किती आहे, कुठलंही नाही. प्रथिनांची गुणवत्ता. बघा बरं का, प्रथिन. प्रश्न 18 नंबरचा आहे. प्रश्न 18 नंबरचा आहे. त्याच्यामध्ये तिक्ताम्ल किती आहेत याच्या प्रमाणावर प्रथिनांची, प्रोटीन जे आहेत त्याच्यावर जे अमिनो ऍसिड असतात ना, त्याच्यामध्ये प्रथिनांमध्ये अमिनो ऍसिड, त्याला इंग्लिश शब्द आहे, तो मराठी शब्द तुम्हाला किती अमिनो ऍसिड्स असतात त्याच्यात 21 असतात की 20 असतात हा प्रश्न आहे.
त्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरते की ते प्रथिन किती दर्जाचं आहे, किती गुणवत्तेचं आहे. आपण म्हणतो प्रोटीनयुक्त आहार खाल्ला पाहिजे, प्रथिनयुक्त आहार खाल्ला पाहिजे, पण त्याच्यातही ती प्रथिनं किती क्वालिटीची आहे हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं. बघा, गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र 1994 कलम 2J गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब कोणावर केला जातो? महिला, पुरुष किंवा महिला सांगू शकत नाही. बघा बरं का, गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. याचा अवलंब पुरुषांवर सुद्धा केला जाऊ शकतो किंवा महिलांवर सुद्धा केला जाऊ शकतो. असं काही नाहीये की फक्त महिला किंवा पुरुष दोघांवर सुद्धा हा अवलंब केला जाऊ शकतो. नवजात अवस्थेचं वय कोणतं आहे? नवजात अवस्था जन्मापासून 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा, 4 अवस्था. बघा, या आठवडे या अवस्था आहे ना, थोडेसे नीट लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न तुम्हाला येणार आणि तो चुकला नाही पाहिजे. त्याच्यावर मी लेक्चर घेतलेले आहे. ते पूर्ण विकास अवस्थेची जी कालावधी आहे त्यावर लेक्चर घेतले. पहिली 4 आठवडे जे आहेत, 1 महिना जो आहे पहिला नवजात अवस्थेचा आहे. पहिला 1 महिना तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकच कट्टा अभ्यास कट्टा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. अजून परीक्षांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या नाही, कधीही होऊ शकतात. मी अजून तुम्हाला कधीच एकाही लेक्चरमध्ये एखादी या तारखेला परीक्षा होईल असं सांगितलं नाही. आपलं माहीतच नाही तर कशाला सांगायचं? जे येत नाही ना ते पोकळ फेकायचेच नाही. काही लोकांचं फक्त तेवढंच चालतं, शिकवणं नाही येत काही लोकांना. परीक्षा या तारखेला होईल, परीक्षा तसेच व्हिडिओ लेक्चर बनवत फिरतात काही. ते व्ह्यूजसाठी असतं फक्त, त्यांच्यावर तुम्ही काही लक्ष देऊ नका. तुम्ही आपल्या अभ्यासावर फोकस करा. परीक्षा कधी होईल याच्यात काहींचे 15-15 दिवस गेले. मला अभ्यास माझा किती होईल आणि माझा अभ्यास कधी पूर्ण होईल या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर भेटतात आणि ते तुमच्याकडे रेडी आहे. तांत्रिक बॅच आहे, ही बॅच आहे. दोन्ही फास्ट ट्रॅक स्वरूपात आपण पुढे नेतोय. पटपट लेक्चर घेऊन तुमचा सिलेबस या ठिकाणी मॅक्झिमम रिपिटेशन. आता सिलेबस मी कव्हर केलाय, आता रिव्हिजन मी करून घेतोय. आपलं काय चालू आहे? रिव्हिजन. पुढचा महिना लागू द्या, 1.5 महिना लागू द्या. मॅक्झिमम सराव प्रश्न आणि काही बेसिक लेक्चर सुद्धा मी त्याच्यात ऍड करतो आहे. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. लेक्चर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यस, बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी टेस्ट पेपर मागतायत, मला मेसेज येत आहेत. या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात. डेमो टेस्ट पेपर पाठवा असा तुम्ही मेसेज करायचा. डेमो टेस्ट म्हणा फक्त, मला कळून जातं, कारण की आपण फक्त मुख्य सेविकेचेच देतोय टेस्ट. ओके, समाज कल्याण तुम्हाला ऍपवर भेटेल. तुम्हाला डेमो टेस्ट भेटतील, QR कोड भेटेल. तुम्ही ती डेमो टेस्ट सोडवा, वेळ लावून सोडवा. किती मार्क्स येतात बघा. प्रश्न पटले तर तुम्हाला 199 रुपये त्या QR कोडवर किंवा त्याच्या खाली एक फोनपे नंबर असेल त्याच्यावर तुम्ही सेंड करू शकतात. त्याचा स्क्रीनशॉट पाठवू शकतात. या नंबरला पेमेंट नाही करायचं, याच्यावर फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आणि 199 रुपयात तुम्हाला सगळे पेपरचे PDF भेटतील. तुम्हाला त्याची आपण गुगल ड्राईव्हची लिंक देतोय, तिच्यात ओपन करायचं, तिथून डाउनलोड करता येतील, प्रिंट काढता येतील, काय करायचं ते करता येईल. ओके, थांबतो आहे. धन्यवाद.